तर एक मोठी बातमी समोर येते। मवियामध्ये महाराष्ट्र बंदवरून कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावर पवारांनी पाणी फिरलंय। मवियामध्ये महाराष्ट्र बंदवरून कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र त्यावर आता शरद पवारांनी पाणी फिरलेलं आहे। शनिवारचा बंद मागे घ्या असं शरद पवारांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र बंद करण्यासाठी आवाहन केलं होतं, मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्र बंद राजकीय पक्ष करू शकत नाहीत असे निर्देश दिल्यानंतर शरद पवार यांनी सुद्धा आता या संदर्भात ट्विट केलेलं आहे। शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावर पाणी फिरले, त्यामुळे मवियामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदसाठी आवाहन केलं होतं, पुढाकार घेतला होता, मात्र त्यानंतर आता शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनावर पाणी फिरले। शनिवारचा बंद मागे घ्या असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर ट्विट करत शरद पवार यांनी ही भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे मवियामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्यासाठीचं आवाहन केलं होतं, त्यानंतर शरद पवार यांनी शनिवारचा बंद मागे घ्या असं आवाहन केलंय। तर शरद पवार यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे, काय म्हटलेलं आहे पाहूयात। तर शरद पवार यांचा आपण ट्विट पाहतोय। बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यात 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता। परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या। या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता। हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता। तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे। सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही। भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आधार राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन शरद पवार यांनी केलेले आहे। त्यामुळे आता मवियामध्ये यामुळे कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय अशी जोरदार चर्चा सुरू झाली। एकीकडे शरद पवार यांनी हे ट्विट केलंय। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता, जनतेला आवाहन केलं होतं, मात्र त्यानंतर न्यायालयानं राजकीय पक्ष बंद पुकारू शकत नाही अशी भूमिका मांडली, तसे निर्देश दिले आणि त्यानंतर शरद पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। शनिवारचा बंद मागे घ्या असं शरद पवार यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, या घडीची एक मोठी बातमी समोर येते। शरद पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्याचं बंद हा मागे घ्या असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आता मवियामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। नक्की जगदीश, काही वेळापूर्वी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली। या सुनावणीत असं म्हटलं की कोणताही राजकीय पक्ष हा बंद पुकारू शकत नाही, तर जो पुकारला आणि जर त्यावर कायदेशीर कारवाई होईल। मात्र याची प्रत आहे, जी लेखी प्रत आहे, ती 5 वाजेपर्यंत मिळणार होती, पण त्यापूर्वी काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी एक ट्विट केलंय। भारतीय संविधानाचा जो आदर आहे तो आदर मानून हा बंद मागे घ्यावा असंही त्यांनी एक ट्विटमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता एकंदरीत भाजप महाविकास आघाडीचे जे नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे पक्ष त्यांची बाकीची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या उद्याचा संप होणार की नाही या संदर्भातही आता अद्याप अस्पष्टता आहे। या उद्याच्या बंदवरती जी टांगती तलवार दिसून येते जगदीश। मात्र महेंद्र, एकीकडे उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जनतेला महाराष्ट्राला आवाहन केले महाराष्ट्र बंदसाठी, आणि दुसरीकडे शरद पवार यांचं हे ट्विट समोर आले। त्यामुळे मवियामध्येच एकजूट नाहीये का, एकोपा नाहीये का असं दिसतंय? नक्कीच जगदीश, हा जे ट्विट पाहिलं गेलं तर या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे, हा बंद जो राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत आहे आणि तथापि उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद हा घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे आणि त्यामुळेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या तातडीने दाद मागण्याच्या वेळेस मर्यादेमुळे शक्य नाही आणि त्यामुळे संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखूनच हा जो बंद आहे तो मागे घेण्यात यावा तसं आवाहन केलंय।
पण या संदर्भात उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल यांच्याकडून अद्यापही काही ठोस असा स्पष्ट कोणाकडून झाला नाहीये. त्यामुळे काही वेळातच या सगळ्या संदर्भात स्पष्ट होईल, त्यांच्यामध्ये काही बोलणं होईल आणि त्या संदर्भात आपल्याला काही माहिती मिळेल, ती पाहणं मात्र महत्त्वाचे असणार आहे. मात्र शरद पवारांनी हे अचानक जे ट्विट केलंय त्यामधून जे स्पष्ट होतंय की यामध्ये थोडी म्हणजे तिन्ही पक्षामध्ये जो ताळमेळ आहे तो दिसून येत नाही. महेंद्र, तुम्ही असेच जोडले गेले राहा. शरद पवार यांनी ट्विट करत त्यांची भूमिका मांडलेली आहे मवियात, त्यामुळं कुरघोडीचं राजकारण सुरू झाले का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी काय ट्विट केलेलं आहे ते पुन्हा एकदा आपण पाहूया. शरद पवारांनी ट्विट केलेलं आहे, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या 2 अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरातून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय. सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्याय व्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येते असं शरद पवार यांनी ट्विट केलंय. तर महाराष्ट्र बंदसाठी सकाळीच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडली होती. त्यांनी महाराष्ट्र बंदसाठी आवाहन केलं होतं. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करत बंद मागे घ्या असं म्हटलंय. त्यामुळं मवियामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय अशी चर्चा सुरू झाली. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत. रोहन, खरं तर महाराष्ट्र बंद ज्या वेळेस तीनही पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र आता शरद पवार यांनी परस्पर ट्विट केलेलं आहे. त्यामुळं मवियामध्ये अंतर्गत नेमकं राजकारण काय शिस्त आहे? जगदीश, खरं तर आज सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेतली आणि त्यावेळी देखील त्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं चित्र पाहायला मिळालं. खरं तर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये या सगळ्या निर्णयाच्या बाबतीमध्ये जे आहे ते कॉन्व्हर्सेशन नाहीये किंवा या सगळ्यांमध्ये जो आहे तो समन्वय प्रचंड अभाव या समन्वयाचा पाहायला मिळतोय. कारण का जर का शरद पवार स्वतः ट्विट करून एखादी गोष्ट तर रोहन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. रोहन यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊच.